स्नेहा पिंपरीकर हे नाव सोशल मीडियाला बऱ्याच प्रमाणात दिसतं. तर आजची स्नेहा घडण्यामागे नेमकं कारण काय होतं? मी खरी आहे UPSC स्टुडंट. अच्छा. पण एक आवड आणि फॅमिली इश्यूजमुळे मी या फील्डमध्ये आहे. एखादी व्यक्ती ज्या वेळेस उभी राहते आणि ती लेडीज असेल तर तिला किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे मला खूप मोठ्या मोठ्या लोकांकडनं धमक्या आल्यात, मारून टाकण्यापर्यंतच्या धमक्या आल्यात, इथपर्यंत झालेलं की मी सुसाईड करेन. अच्छा. हां, म्हणजे स्टेज परफॉर्मन्स म्हणलं की इझी मनी असं लोकांचा ठाम विचार असतो. मला पेमेंट होतं 350 रुपये. मी तेव्हापासून काम करते बॅक डान्सिंग. आत्ताची रिअल फॅक्ट हा आहे, जितकी नेगेटिव्ह पब्लिसिटी तितके तुम्ही अप. फॅमिली सपोर्ट बद्दल काय सांगशील? ॲक्च्युली खरं सांगायचं तर 2.5 वर्ष माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं. कधी कधी असं ऐकण्यात येतं की ज्या मुली असतात त्या स्वतःहून रील व्हायरल करण्यासाठी पण काही गोष्टी करतात. करतात. ठीक आहे, तुम्ही बोल्ड असायला पाहिजे आणि असू द्यात, पण काही गोष्टीचं गिल्ट तुम्हालाच वाटलं नाही पाहिजे. मग तुझ्या दृष्टीने आत्ताची तुझी पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन अशी कुठली व्यक्तिमत्व तुला वाटते? कंपॅरिझनच नाही करू शकत मी स्वतःसोबत कोणाला, कारण मी ती नाहीये. तो कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण त्या त्यांच्या पद्धतीने मोठ्या आहेत, मी माझ्या पद्धतीने. फक्त एवढं सांगेन की ते जे आत्ता करतात हे सगळं मी आधी करून बसली. ग्लॅमर इंडस्ट्री बद्दल काय सांगशील? रियालिटी वर्सेस फॅक्ट्स. सगळीच ही जी इंडस्ट्री आहे ना, ही फक्त बाहेरनच दिसायला ग्लॅमर आहे, आतमध्ये इतकं. नमस्कार मित्रांनो, इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. जसं की तुम्हाला मागे सांगितलं होतं, आपण एक नवीन सेगमेंट घेऊन येतोय, ज्याला आपण नाव दिलेलं आहे बियॉन्ड द स्पॉटलाईट. ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुम्ही भेटणार आहात अशा कलावंत लोकांना ज्यांनी लोककला, त्याचबरोबर लावणी, DJ शोज अशा सगळ्या क्षेत्रामध्ये गेली 10 ते 12 वर्ष कार्यरत आहेत. आज आपल्यासमोर सेम असंच एक व्यक्तिमत्व येणार आहे, ज्यांचं नाव आहे स्नेहा पिंपरीकर. त्यांच्या लाईफमधला जो काही संघर्ष असेल, अश्रू असतील, त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत केलेला स्ट्रगल असेल आणि ह्या इंडस्ट्रीमध्ये लोकांनी कसं पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे किंवा काही गोष्टी ज्या बदलल्या गेल्या पाहिजेत, त्यावर त्या व्यक्त होतील. त्याचबरोबर मला प्रेक्षकांना अजून एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. आपण ह्या पॉडकास्ट सिरीजमध्ये 2-3 सेगमेंट्स तयार करतोय. जसं की तुम्ही इनविन्सिबल सोल्स तर ऑलरेडी बघतच आहात. त्याचबरोबर आपण डॉक्टर्सची नवीन सिरीज घेऊन येतोय आणि त्या व्यतिरिक्त आता जी आपली चालू आहे ती म्हणजे बियॉन्ड द स्पॉटलाईट. सो आजचा एपिसोड हा तुमच्यासाठी नक्कीच खास असणार आहे. सो आपण लवकरात लवकर स्नेहाबरोबर प्रश्न आणि उत्तरं यांना सुरुवात करूया. सो स्नेहा, इनविन्सिबल सोल्समध्ये तुझं खूप खूप स्वागत. थँक्यू. तू ह्या शोवर आलीस त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. स्नेहा, मला तुला एक विचारायचं आहे की बेसिकली आपण ज्यावेळेस बघतो की इंडस्ट्रीमध्ये आपल्याला ग्लॅमर खूप दिसतं, तर ह्या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा तुझा निर्णय हा कसा झाला? ॲक्च्युली खरं सांगायचं तर मी एक UPSC स्टुडंट आहे. ओ. आणि 8th स्टँडर्डपासून मी हे करत होते की मला UPSCच करायचं आहे. ओके. पण मी साईड बाय साईड, म्हणजे मला आवड होती की मला डान्स करायचा आहे, म्हणून मी अकॅडमी करायचे. ओके. माझे एक सर होते, ते मला शिकवायचे, आणि एक ताई होती जी माझे रिलेटिव्समध्येच होती, तर तिला आवड होती म्हणून ती मला शिकवायची डान्स, आणि ती अच्छा. मला कॉम्पिटिशनला वगैरे घेऊन जायची. पण UPSC करता करता असं वाटलं की थोडेसे फॅमिलीज इश्यू आहेत, अच्छा. किंवा खूप गोष्टी आपण आपल्या हातात नाही आहेत, पण त्या कशा करता येईल म्हणून मी प्रयत्न करत होते. तर मी अकॅडमी करता करताच सर मला म्हणायला लागले की तू शोज करत जा. राईट. म्हणून मी अकॅडमीचे शोज करायचे. पण ओके. माझी एक मैत्रीण होती, ती मला म्हटली की असे असे शोज असतात, तर तू बॅक डान्सिंग करशील का? हम्म. तर माझी सुरुवात झाली बॅक डान्सिंगपासून. अच्छा. मी बॅक डान्सिंग करायचे. खूप मोठं नाव आहे आपल्या इंडस्ट्रीतलं, चैत्राली राजे म्हणून. करेक्ट. तिच्यासाठी मी बॅक डान्सिंग करायचे. तिच्याकडनंच मी फ्रंट डान्सर झाले, की ती मला म्हणायची, "स्नेहा, मला तुझ्याकडे बघून कुठेतरी वाटतं की तू लीड करावं." म्हणून मी लीड करायला लागले आणि तिथून हा प्रवास चालू झाला. पण मी खरी आहे UPSC स्टुडंट. अच्छा. पण एक आवड आणि फॅमिली इश्यूजमुळे मी या फील्डमध्ये आहे. ओके. नॉर्मली जर आपण बघायला गेलो स्नेहा, तर ॲक्च्युली आपण असं म्हणता येईल की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक टर्निंग पॉईंट येतो. हं. सो तुझ्या आयुष्यातला नेमका टर्निंग पॉईंट कुठला ठरला? बरेच टर्निंग पॉइंट आहेत. म्हणजे फॅमिली इश्यू असतील, किंवा ज्यावेळेस माझी फॅमिली मला सपोर्ट करत नव्हती, अच्छा. त्यावेळेस पण एक पॉइंट होता की नाही, हे नाही केलं पाहिजे. हम्म. आणि UPSC करता करता मी सोडून
ज्या वेळेस मी या लाईनला पूर्ण करायचा प्रयत्न केला, त्यावेळेसचा माझा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट होता, की मी UPSC नाही केलं आणि या फील्डमध्ये आहे. अच्छा. सुरुवातीच्या तुझ्या स्ट्रगलबद्दल काय सांगशील? कारण की काय होतं ना, ज्यावेळेस प्रेक्षक बघतात, त्यांना स्पॉटलाईट, ग्लॅमर ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. पण त्याच्या मागे एक काय स्ट्रगल असतो ना, तो त्या व्यक्तीलाच माहिती असतो. सो त्या स्ट्रगलबद्दल तू काय सांगू शकशील? ॲक्च्युली स्ट्रगल हा प्रत्येकाच्या लाईफमध्ये आणि करेक्ट. मला असं वाटतं, की स्ट्रगल केल्याशिवाय माणूस मोठा नाही होऊ शकत. मोठा जर व्हायचा असेल तर स्ट्रगल करावंच लागतं आणि सगळे जे पण मी आत्तापर्यंत आर्टिस्ट बघितलेत, ते खूप डाऊन टू अर्थ आहेत. जे की खूप मिडल क्लास फॅमिलीतनं अप झालेले आहेत. त्यामुळे माझी पण काहीशी स्टोरी तशीच आहे. एकदम चॉलमध्ये राहणारी मुलगी आहे मी. एकदम अच्छा. सिंपल घरातनं आलेली मुलगी आहे. आणि ते म्हणतात ना, की कुठेतरी त्यांनी नंतर सपोर्ट दिला. म्हणून या लेव्हलपर्यंत आहे आणि आज मी इथे पण आहे. आणि एक स्ट्रगल म्हणतो तर माझे एकदम मम्मी-पप्पा पण एकदम सिंपल आहेत. माझी अच्छा. मम्मी स्कूलमध्ये जॉब करते. ओके. माझे पप्पा पत्रकार होते. पण एक ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट नंतर त्यांच्या पायाला लागलंय. अच्छा. म्हणजे डॉक्टरांनी पूर्ण 3 वर्ष बेड रेस्ट सांगितलं होतं. पण नंतर पण त्यांची गॅरंटी दिली नव्हती, की ते चालतील. करेक्ट. पण घर म्हणतो ना आपण एक घर चालवणं, ही सगळी जबाबदारी मम्मी आणि माझ्यावर होती. अच्छा. तर पप्पांचा बिलकुल त्याच्यात तिथे मला काहीच सपोर्ट नाही मिळाला फॅमिलीमध्ये. पण आम्हीच ठरवलं, की आम्ही करू, प्रयत्न करत राहू आणि मम्मीकडनं होतं, पण मम्मीला सगळे खूप सारं पेमेंट नाही किंवा तेवढं आम्ही तिघा-चौघांची लाईफ त्याच्यामध्ये सिक्युअर होईल असं इथपर्यंत नव्हतं. अच्छा. म्हणून पण मी परत सांगेल, की मी UPSC सोडण्याचं कारणच हे होतं, की मला इन्कम सोर्स लवकर हवा होता आणि अच्छा. त्यातनं मी लवकर गेन करेल असं मला वाटत होतं. पण जी ही फील्ड बघता, मला कुठेतरी असंही वाटायचं, की नाही आपण चुकीची फील्ड निवडली आहे. कारण लोकं खूप वाईट कमेंट म्हणा किंवा वाईट दृष्टिकोनातनं आम्हाला बघत होते. आणि मी अकॅडमीतनं असल्यामुळे मला कधीच वाटलं नाही, की मी या फील्डला पण येईल. तो करेक्ट. स्ट्रगल खूप वेगळा होता. पण मला सपोर्ट करणारे जे माझ्या फ्रेंड सर्कलमधले जे होते, ते खूप चांगले होते. म्हणून मी आत्तापर्यंत या फील्डमध्ये आहे. राइट. नॉर्मली आपण बघतो की जसं की फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल तू आता सांगितलंस, तर नेमकं फॅमिली बॅकग्राऊंड आणि घरामध्ये किती मेंबर्स आहेत तुझ्या? आता चौघं आहे आम्ही. 4 लोकं आहेत. मी, माझा भाऊ आहे, मम्मी आणि पप्पा. असं अच्छा. 4. आणि वडिलांच्या म्हणजे जसं की हं, ॲक्सिडेंट हं. नंतर सगळी जबाबदारी तुझ्यावर आणि मम्मीवरच आली. येस. अच्छा. फॅमिली सपोर्टबद्दल काय सांगशील? कारण की ज्यावेळेस तू ठरवलं की आता UPSC एक्झाम्स सोडून डान्स परफॉर्मर म्हणून आपण कार्यरत व्हायचं. हं, हं. त्यावेळेस फॅमिलीचा नेमका सपोर्ट कसा होता त्या गोष्टींमध्ये? ॲक्चुअली खरं सांगायचं तर 2.5 वर्ष माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं. अच्छा. 2.5 वर्ष मी कसे काढलेत हे फक्त माझं मला माहिती आहे. कारण माझे मामा वगैरे जे लोकं आहेत, त्यांची अशी इच्छा होती, की आमच्या घरामध्ये जर कोणी करत असेल एकदम कारण माझ्या घरचे सगळे वेल एज्युकेटेड आहेत. हं. माझे मामा वगैरे जज आहेत. त्यामुळे ते सगळे एज्युकेटेड असल्यामुळे त्यांना असं होतं, की मी हे का करतीये? म्हणून ते माझ्याशी 2.5 ते 3 वर्ष माझ्याशी कोणीच बोलत नव्हतं. बापरे! त्यावेळेस पण मी खूप डिस्टर्ब असायचे, की मी नक्की खरंच हे करतीये हे योग्य आहे का? किंवा यातनं माझं काही फ्युचर आहे का? पण मी खरं सांगायचं तर ज्यावेळेस मी या फील्डमध्ये आले, माझं खरं नाव कोणालाच माहीत नव्हतं. अच्छा. मी माझ्या खोट्या नावानी हे सगळं करत होते. त्यामुळे पण आत्ताही मी खूप लोकांपर्यंत जे जुनं नाव आहे, तेच लोकांना माहिती आहे. नवीन नाव आत्ता कळायला लागलंय लोकांना आणि ते तुमच्यामुळे पण अजून लोकांसमोर येतंय. म्हणून नक्कीच. पण खरंच थँक यू. पण 2-2.5 वर्ष माझ्याशी बोलत नव्हते आणि माझी मम्मी अशी होती, की ज्यावेळेस तिला कळायला लागलं, की माझं थोडंसं नाव होतंय आणि हं, एक हं. व्हिडिओ व्हायरल झाला. त्या व्हिडिओतनं मला थोडी प्रसिद्धी मिळाली, तर तिला असं वाटलं, की ठीक आहे, जे काही करतीये ते चांगलं करतीये, पण खूप नको. कारण आपण इतके मोठे नाहीये, की हे सगळं हँडल करू शकतो, की एक्झॅक्टली. ज्या तुझ्या गोष्टी होतायत. कारण मला सांगणारं कोणीच नव्हतं. मला शिकवणारं कोणीच नव्हतं. मी जे काही आत्ता पण शिकते ते फक्त अनुभवातनं. कारण माझ्या ते म्हणतात ना, की इंडस्ट्रीसाठी एक गॉडफादर असतो. बरोबर. तो गॉडफादर पण मला कोणी नाहीये. जे काही मी फक्त बघतीये, त्याच्यावर माझं फक्त आत्ता सध्या चालू आहे. पण मम्मी-पप्पांचा आत्ता खूप सपोर्ट आहे. खूप म्हणजे जसं त्यांना कळायला लागलं ना, तसं खूप सपोर्ट करतात. तुझ्या आयुष्यात अशी कधी एखादी वेळ आली आहे का, की सगळं सोडून आता संपलं, हार मानायची ठरवली आहेस नाही आणि असं कधी घडलंय का? हे ॲक्चुअली मी कधीच कुठल्या पॉडकास्टमध्ये नाही सांगितलंय. पण सांगेन मी. एक अशा रिलेशनशिपमध्ये होते मी, की ज्या टायमिंगला असं वाटलं मला, की नाही,
हे मी खूप चुकीचं केलंय. त्याच्यामध्ये त्या रिलेशनशिप मध्ये माझे 2.5 वर्ष गॅप झाला. ओके. 2.5 वर्ष म्हणजे मी सगळं फील्ड सोडलं होतं. मी या फील्डमध्ये दिसत नव्हते आणि त्यावेळेस मला असं झालं की हे मी खूप चुकीचं केलं. 2.5 वर्ष तर माझे वेस्ट झाले आणि प्लस माझ्या इंडस्ट्रीतलं नाव असेल किंवा जे माझं लाईफ असेल ते पण खूप डिस्ट्रॉय झालं होतं आणि त्यावेळेस खरं असं वाटलं की नाही, जे करतोय आपण चुकीचं आहे. आपण परत माझ्या मेन लाईफस्टाईलवर येऊ, परत शोज करू किंवा माझे जे काय इंडस्ट्रीतलं नाव आहे हे परत अप करू. म्हणून आज मी परत इंडस्ट्रीत आहे आणि टचवूड की कुठेतरी मी म्हणजे लोकांना दिसत असेल किंवा चांगली वाटत असेल, ते माझ्यावर प्रेम करत असतील, म्हणून त्यांनी मला परत एकदा एक्सेप्ट केलं आणि परत मला सपोर्ट केला. करेक्ट, करेक्ट. नॉर्मली जर आपण बघायला गेलो तर आज स्नेहा पिंपरीकर हो, हे नाव सोशल मीडियाला बऱ्याच प्रमाणात दिसतं. हो. तर आजची स्नेहा घडण्यामागे नेमकं कारण काय होतं? ॲक्च्युअली तसं बघायला गेलं तर परिस्थिती ओके. आणि खरीच गोष्ट आहे ही की प्रत्येकाची वेळ असते आणि ती एक परिस्थिती असते जी माणसाला खूप काही शिकवते आणि घडवते. तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्ती हा शिकतो परिस्थितीतनं, येणाऱ्या अनुभवातनं आणि मी काहीशी तशीच आहे की या सगळ्या गोष्टी जर माझ्याशी निगडीत नसत्या किंवा घडल्या नसत्या, तर आज कदाचित ही स्नेहा स्नेहा नसती. राइट. एक म्हणतो ना, एक घरगुती एक मुलगी असती, जी की लग्न केलंय, आपलं घर चालवतीये, बस एवढंच. नॉर्मली आपण ज्यावेळेस बघतो की काही जण ह्या शोजला डीजे शोज असं म्हणतात, हां, काही हां. जण लावणी शोज असं म्हणतात. तर डीजे शोज आणि लावणी ह्यामधला फरक एक कलाकार म्हणून तू कसा बघतेस? सर खरं सांगू, खूप सुंदर प्रश्न आहे. कारण हेच लोकांना कळत नाही. याच्यात खूप पद्धती आहेत. फक्त लावणी शो आणि डीजे शो नाही आहेत सर. याच्यात बॅनर आहे, करेक्ट. याच्यात ऑर्केस्ट्रा आहे, याच्यात डीजे शो आहे, लाईव्ह शो आहेत, इव्हन तमाशा आहे. असे बरेच आपण अजून एक प्रकार म्हणतो तो म्हणजे बारी प्रकार आहे. हे सगळे वेगवेगळ्या पद्धती आहेत. लोकांना फक्त डीजे शो, लावणी शो इतकंच माहिती आहे आणि ते पण त्या तमाशा वेला घेतात. पण प्रत्येक हे वेगळ्या-वेगळ्या कॅटेगरीत बसतं. ऑर्केस्ट्रा हा वेगळा आहे, लावणी हा प्रकार वेगळा आहे, डीजे शो हा प्रकार वेगळा आहे आणि प्रत्येकजण प्रत्येक स्टाईल घेऊन चाललाय. लोकांनी आता खूप मिक्सअप केलंय, की तुम्ही डीजे शोमध्ये मग लावणी का करता? हं. आम्हाला जर 3 तास जर शो कोणता चालवायचा आहे, कुठलाही आर्टिस्ट 3 तास जर त्याला एखादा शो चालवायचा आहे, तर त्याला मॉडिफिकेशन देणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. मग त्याच्यात तुम्ही लावणी असेल, वेस्टर्न असेल किंवा अदर ज्या तुमच्या स्टाईल्स असतात, त्या सगळ्या त्या याच्यात येतात. म्हणजे त्या 3 तासाच्या शोमध्ये सगळं कव्हर करायचं असतं. पण ते म्हणतात ना, काही लोक येतात, त्यांना काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींकडे वेगळ्या नजरेने बघितलं जातं. एक्झॅक्टली. पण लावणी हा प्रकार खूप वेगळा आहे आणि डीजे हा प्रकार खूप वेगळा आहे. डीजे म्हणजे एक त्यांनीच दिलेला साउंड असतो. साउंडवर ते जे सॉन्ग्स लावतात, आपला एक ऑपरेटर तिथे असतो. तर त्यांची जी गाणी असतात ना, ती सगळी साउंड ऑपरेटर आणि त्या ते हँडल डीजेवर करतात. चाललेली असतात. तर त्याच्यावर आपल्याला परफॉर्म करायचं असतं. त्याच्यात पण असं आपल्या मनावर नसतं, की तुम्ही हेच गाणं करा. ओके. आत्ता तरी आम्ही ते चेंजेस केलेत. हं. पण आधी तर तसं नव्हतं, की आधी असं होतं, की जे त्यांनी सांगणार तेच आपण करायचं. लावणी शोला तसं नाहीये. लावणी शोला एक बांधा ठरवलेला असतो, बरोबर. की गण, गवळण आदी. मग 2-3 गाणी जे रिदमिस्ट वाजवतात, ढोलकी असेल, कीबोर्ड असेल, त्याची जी थाप असते, त्याच्यावर लावणी सादर करायची असते. एक बॅक सिंगर असते. ती सिंगर स्वतः गाते. सगळ्या करेक्ट. लाईव्ह इन्स्ट्रुमेंट तिथे असतात. डीजे शोला तसं नाही. डीजे चालू केला, गाणं लावलं, नाचलो, बस एवढंच. लावणी शोला तसं नाहीये. लावणी शोला प्रॉपर लावणी पाहिजे. प्रॉपर आपण तिथे गेटअप पाहिजे. पण आजकाल कसं झालंय सर, डीजे गाण्यांवर पण काही मिक्सअप केलेली गाणी आहेत, जी की लावणी स्वरूपात बाहेर येतात. ओके. मग त्याच्यावर पण डान्स करणं गरजेचं आहे, कारण आम्ही त्याच टायमिंगला स्टेज सोडून जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. मग ते काही व्हिडिओ असे बनतात, की लावणीची गाणी आहेत. हं. मग तुम्ही त्याच्यावर पण परफॉर्म करताय. मग हे कसं? हे चुकीचं आहे. पण आम्हाला ऐन टायमिंगला कुठलाच कलाकार, किती जरी मोठा कलाकार असेल, स्टेज सोडून जाऊ शकत नाही. राइट. त्यामुळे ते तो परफॉर्म करायच्या पद्धती आहेत ह्या. म्हणून या सगळ्या वेगवेगळ्या आहेत. तमाशा वेगळा आहे, लावणी वेगळी आहे, डीजे शो वेगळे आहेत, बारी वेगळी आहे आणि हा प्रत्येक झोन हा वेगवेगळा आहे. आपण जसं बघतो की लावणी शो असतील किंवा स्टेज शो असतील, डान्स परफॉर्मन्सेस असतील. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये शेवटी माणूस जो असतो तो एक कलाकार म्हणून काम करत कलाकार. असतो. बरोबर. पण लोकांच्या ज्या बघण्याच्या नजरा असतात किंवा विचार करण्याची जी वृत्ती असते, ती कुठेतरी खराब किंवा बिघडत चालली आहे असं वाटतं तुला? खूप जास्त. खूप जास्त. कारण ते म्हणतात ना, एक कोणीतरी व्यक्ती येतो. व्यक्ती ती पण काही
पूर्णतः चुकीची असं मी नाही म्हणत, पण काही गोष्टी सिच्युएशननुसार क्रिएट होतात किंवा होत जातात. त्या आपल्याला त्या टायमिंगला समजत नाही. तिला ते आत्ता समजतायत किंवा त्या सगळ्या गोष्टी होतायत हे ती एक्सेप्ट करते आणि ती खूप सुधारणा करते त्या गोष्टीत. पण जे लोक आहेत ना, हे त्याच गोष्टींना धरून बसतात, हम्म. की एखादा व्यक्ती व्यक्ती म्हणून जरी त्याला ते करायचं नसेल, तरी काही सिच्युएशननुसार ते होऊन जातं. पण राईट. हे समोरच्यांना समजत नाही. पण मी तर म्हणेन, की ह्या सगळ्या गोष्टी तिथपर्यंतच असायला हव्या. एक माणूस म्हणून पण तुम्ही कधीतरी विचार करा, की समोरचा पण व्यक्ती आहे, समोरचा पण माणूस आहे, त्यालाही त्रास करेक्ट. होत असेल, की त्यालाही ह्या गोष्टी कदाचित करायच्या नसतील, पण ह्या त्याच्याकडून होत असतील. म्हणून पण एक माणूस म्हणून आपण समजून घेतलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींना तिथपर्यंतच ठेवलं पाहिजे. कारण एखाद्यावर खूप आक्षेप करणं, खूप कमेंट करणं हे पण त्रासदायक ठरू शकतं आणि एका कलाकाराला तर सगळ्यात जास्त. कारण तो भावनिक जास्त जुडलेला असतो. असतो त्यांच्याशी, इव्हन प्रेक्षकांशी. कारण त्यांचं प्रेम असतं आणि ते म्हणतात ना, पैशापेक्षा पण जास्त माणसाला, कलाकाराला तरी ॲटलीस्ट गरजेचं असतं, की त्या त्यांच्या टाळ्या, त्या त्यांच्या शिट्ट्या, की राईट. एखादा फॅन आपल्याला येऊन कसा सपोर्ट करतोय किंवा किती प्रेम देतोय, याच्यावर कलाकारांचं लाईफ आहे आणि तेच जर दुखावलं गेलं, तर समोरचा कलाकार पण दुखावला जाऊ शकतो. नक्कीच. अ, आपण बघतो की नॉर्मली कसं होतं ना, की इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघायला गेलो, तर बरेच जण आजकाल जे आर्टिस्ट परफॉर्म करतात, त्यांना हं, बार डान्सरशी कंपेअर करतात. राईट. त्यावेळेसची तुमची फिलिंग काय असते? खूप त्रास होतो या गोष्टीचा. कारण मी तर म्हणेन बार डान्स करणाऱ्या पण ज्या मुली आहेत ना, त्यांना पण एक रिस्पेक्ट मिळाली पाहिजे. कारण ते पण जे करतायत ना, ते त्यांच्या फॅमिली चालवण्यासाठी करतायत किंवा ते पण तुमचे मनोरंजन करतायत. तिथे जाऊन जे तुम्ही करताय ते करतायत. त्यांना पण ती रिस्पेक्ट मिळाली पाहिजे, पण ते त्यांच्या लेव्हलनी करतायत. आम्हाला त्यांच्याशी कंपेअर करू नका किंवा कुठल्याही कलाकाराला त्याच्याशी कंपेअर करू नका. जरी तो करत असेल, कारण तो त्याचा पर्सनल वे, की तो कोणत्या वेनी घेतो. पण जे खरंच आर्टिस्ट आहेत, जे स्टेजवर डान्स करतात किंवा जे त्यांची कला सादर करतात, इव्हन थिएटर आर्टिस्ट असतील, करेक्ट. मोठे फिल्म स्टार असतील, सगळ्यांचा ना एक ऑरा ठरलेला आहे, की जे ते त्या ऑराला घेऊन त्यांच्या स्टँडर्डनुसार ते कामं करत असतात. ते कुठेही हे जजमेंट ठेवत नाहीत, की ही आहे किंवा ही जर बार डान्सर आहे, तर मग ही मोठ्या स्टेजवर का नाचेल? कारण ती पण जर व्हायरल झाली, ती पण एक माणूस आहे. ती पण एक कलाकार आहे. तिला पण हक्क आहे, की ती उद्या उठून कुठेतरी मोठ्या लेव्हलला जाऊ शकते किंवा ती तेवढ्या लोकांचं प्रेम एक्सेप्ट करू शकते. पण ती पण एक कलाकार आहे. म्हणून कुठेही ते कंपॅरिझन नका ठेवू, की एक लावणी डान्सर बार डान्सर होतीये किंवा एक बार डान्सर लावणी डान्सर होतीये. कधी-कधी एक माणूस म्हणून आपण एक स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करतो सर, की असं वाटत असतं स्वतःला, की आज मी हे केलंय, मला हे नाही करायचंय. राईट. मला काहीतरी सुधरवायचंय. जसं की मी म्हटलं आधीच्या लोकांनी या गोष्टी सुधरवल्यात. तर मग जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल, की मी बार डान्सिंग सोडून मी स्टेज डान्सर व्हावं, तर मला नाही वाटत काही चुकीचं आहे. कारण त्याच्यातल्या इम्प्रूव्हमेंट आहेत, की त्याला काहीतरी आज चांगलं करावंसं वाटलंय. मग मला असं वाटतं, की लोकांनी त्याला प्रोत्साहित केलं पाहिजे, की तू जे हे सोडून जे हे करतेयस, हे खरंच चांगलं आहे. मग त्या निगेटिव्ह वेनी नका घेऊ. बस. म्हणजे की जर आपण असं म्हणायला गेलो, की आपण असा विचार करूयात, की एखादी गोष्ट परिस्थितीमुळे त्या माणसाला त्यावेळेस करावी लागली. करावी. पण आता त्याला ती गोष्ट सुधारायची आहे किंवा त्याला एका वेगळ्या स्तराला यायचंय. तर समाजाने पण तेवढंच प्रोत्साहन त्या दिलं व्यक्तीला पाहिजे. दिलं पाहिजे असं तुझं मत आहे? येस, 100% दिलं पाहिजे. कारण ज्यावेळेस एक बॅकिंग सपोर्ट आणि ज्यावेळेस आपल्याला प्रेम मिळतं ना, त्यावेळेस एखादा व्यक्ती असा असतो, की यार सगळं जाऊ दे, पण मला इथपर्यंत जायचंय. मला मोठं व्हायचंय. कुठलाही व्यक्ती असू सर, मी कलाकारच नाही सांगत. इतर पण कुठलाही व्यक्ती तुम्ही त्याला थोडासा पाठिंबा आणि एक थोडंसं प्रेम देणार ना, तो त्या लेव्हलला असणार. तर थोडं जे काय त्याचं फॅमिली चालतीये, त्याच्यासाठी अजून एक हातभार लागेल असं मला वाटतं. स्नेहा मला आहे ना एक गोष्ट खरंच जाणून घ्यायला नक्की आवडेल, की एखादा ज्यावेळेस तुम्ही शो करता, त्यावेळेस त्या शोचं प्रिपरेशन कसं असतं? काय धमाल होते त्यावेळेस? ॲक्चुअली आता सर खूप सवय झाली आहे आम्हाला. हां. मी जवळपास मला ह्या इंडस्ट्रीत 13 वर्ष झाली आहेत. मी 13 वर्षापासून वर्क करतेय, पण गेली मी 10 वर्ष सांगते, कारण मी 2.5 वर्ष मी स्वतः मध्ये गॅप इंडस्ट्रीत झाला. काम करत नव्हते. माझा गॅप झालेला आणि त्याच टायमिंगला असं होतं, की मी खूप व्हायरल झालेले, पण माझं नाव लोकांना माहीत नव्हतं. प्रिपरेशन म्हटलं तर असं काही वेगळं असं काही नाही, पण आमच्या आधीच 1-1.5 महिना आधीच प्रॅक्टिस होतात. हं. प्रॅक्टिस ठरलेल्या असतात. लाईव्ह शोच्या वेगळ्या असतात, डीजे शोच्या वेगळ्या असतात. मी लाईव्ह आणि डीजे दोन्ही करते. ज्याच्यात आपण म्हणतो लावणी बॅनर. तसा माझा लावणी बॅनर पण आहे आणि डीजे शो पण आहे. तर आम्ही दोन्ही
तसंच प्रिपरेशन असतं आमचं, की आमचं 1-1.5 महिना आधी प्रॅक्टिस होते. आमच्या मुली लांबून लांबून येणार असतात, त्यांचं स्टे असतं इकडे. तर प्रिपरेशन म्हणून आपलं ती बाईट देणं असेल किंवा बाकीच्या इंटरॅक्ट आमच्या मधल्या ज्या गोष्टी असतील, आमचे मेकअप असतील किंवा काही युनिक करता येईल का? जसं आम्ही नवरात्रीमध्ये केलं होतं, की देवीचे पॅच घेतले होते. तर तसं आम्हाला काही वेगळं करता येईल का? आम्ही आमच्याकडून लोकांना काही देता येतंय का? जसं मी दहीहंडीला एक वेस्टर्न पॅच बसवला होता. हं. त्याचा कॉस्ट्यूम सगळा वेगळा होता. तोही लोकांना आवडला. नवरात्रीमध्ये आम्ही देवी पॅच केला होता. अच्छा. जो पण लोकांना इतका आवडला. आणि या सगळ्यांना म्हणजे माहिती आहे, की आम्ही असं वेगळं-वेगळं करत असतो. तर मग असंच प्रिपरेशन असतं, की यावेळेस काहीतरी वेगळं करूयात का? त्यावेळेस काहीतरी वेगळं करूयात का? इतकंच. जसं की आपण बघतो की नॉर्मली तुमचे शोज जे आहेत ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये म्हणा किंवा महाराष्ट्रभरामध्ये होत असतात. आतापर्यंत असं कधी झालंय का की स्नेहा पिंपरीकर यांचा शो महाराष्ट्राबाहेर पण गेलेला आहे? हो, मी स्वतः मालदीव्स जाऊन आली आहे. मी ओके. इंटरनॅशनल श्रीलंका जाऊन आली आहे. इव्हन गव्हर्नमेंटकडून म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याला जे आर्टिस्ट आहेत ना, त्यांना एका असोसिएशन थ्रू पाठवतात, अच्छा. की त्यांच्या इकडे आपण परफॉर्म करू शकतो. ते गव्हर्नमेंट अंडर असतं. आपल्याला एक छान पॅकेज दिलं जातं, की त्या पॅकेजमध्ये आपण करू शकतो. ओके. तसं मग मी मालदीव्स जाऊन आली आहे. मी 18 दिवस मालदीव्समध्ये होते. श्रीलंका आत्ता 10 दिवस ज्यावेळेस मी रिटर्न झाले म्हणजे या हं, हं, इंडस्ट्रीत हं. आणि ज्यावेळेस मला थोडा परत सपोर्ट मिळाला त्याच्यानंतर मी लगेच श्रीलंका गेले होते. तुमचा आत्तापर्यंतचा जर आपण बघायला गेलं तर डान्स आर्टिस्ट जेवढे पण असतील, त्यात वैयक्तिक तुझा जर आपण बघायला गेलो, तर आत्तापर्यंतचा मेमोरेबल शो कुठला राहिलाय? मेमरेबल तसे सगळेच आहेत म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाईल ना तिकडे आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळतात. करेक्ट. कारण सगळीकडचे लोक वेगळे आहेत. सगळीकडचे विचार वेगळे आहेत. सगळीकडचे ते म्हणतात ना येणारे प्रॉब्लेम्स पण वेगवेगळेच आहेत. त्या प्रत्येक कलाकाराला, आर्टिस्टला ते हँडल करावे लागतात. पण तसं म्हणेल तर मेमरेबल बऱ्याच आहेत. आता दहीहंडीला मध्ये झाला होता. हं, हं, हं. दहीहंडीला आपला शिक्रापूरमध्ये आमचा शो झाला. इतकं पब्लिक होतं, की आम्हालाच थांबायला स्टेज नव्हता. अ, नंतर त्यांनीच तो रिकामा करून, पूर्ण आम्हाला जागा करून मग डान्स करायला आम्हाला यायला. तिथे मला वाटतं सायली संजीव मॅम पण आल्या होत्या. अच्छा. हां, तर त्या पण तिथे गेस्ट होत्या. तसं आणि अजून एक मी शो केला होता ऋता दुर्गुळेंसोबत एक ओके. मी इव्हेंट केला होता. त्या टायमिंगला पण असेच सीन आहेत. इतकं प्रेम मिळतं ना, इतकं प्रेम मिळतं. त्यांच्यावर पण एक म्हणतो ना आपल्यालाच एक वेळ नाही मिळत, हां. की त्यांना आम्ही इंटरॅक्ट करू शकतो किंवा या ज्या आर्टिस्ट येतात त्या पण त्यांना इंटरॅक्ट करू शकेल. पण इतकी तुडुंब गर्दी असते, इतकं प्रेम मिळतं तेच खूप छान वाटतं. जसं की आता तू सांगितलंस, की तुझ्या बोलण्यातनं आलं, की एक देवीचा पॅच तुम्ही केला हां, हां, होतात. हां. तो अनुभव काय होता? ज्यावेळेस मी स्टेजवर पहिल्यांदा केलं ना, हं. तर मी खरं सांगेल मलाच असं वाटलं, की मी स्वतः देवी म्हणून ॲक्ट करतीये का? कारण करेक्ट. ती एनर्जी, ती लेव्हल, ती खूप वेगळी होते त्या टायमिंगला. कारण आपण नॉर्मल ज्यावेळेस डान्स करतो ना, एक आर्टिस्ट असतोच. पण हं. ज्यावेळेस एखादा भावनिक आणि एखाद्या देवीसाठी किंवा एखाद्या देवांसाठी ज्यावेळेस आपण ती एक एनर्जीच आपल्यात इनबिल्ट होऊन जाते आणि एक तो ऑरा तयार होऊन जातो तो सगळा. इतका सुंदर झालेला तो पहिलाच परफॉर्मन्स आणि आम्हाला सगळ्यांनी अख्खा शो आमचा म्हणजे सगळे सांगत होते, की ताई एक वेगळाच फील होता आम्हाला, की खरंच आम्हाला असं वाटत होतं, की देवीच एक एनर्जी क्रिएट करतीये, की राइट. तुम्ही हे करा कारण तुम्ही काहीतरी वेगळं करताय. म्हणून खूप छान वाटलेलं मला. स्नेहा जसे चांगले अनुभव असतात, तसे वाईट अनुभव देखील असतातच. हो. तर असा कुठला एखादा वाईट अनुभव आहे, की ज्याने खरंच तुला खूप त्रास झाला होता, की नाही हे नव्हतं व्हायला पाहिजे? शोमध्ये असं नाहीये काही. वाईट अनुभव नाही आलेला. ओके. असं काही. फक्त ज्यावेळेस माझी फॅमिली विरोधात होती किंवा मी हे सगळं सोडलं, यू-पी-एस-सी सोडलं, त्यावेळेस त्यांचं असं होतं, की "नाही, तू जे काही करते ते चुकीचं करते." मग मला ते सपोर्ट मिळत नव्हता किंवा मला फॅमिली प्रेम मिळत नव्हतं. त्यावेळेस हं, मला असं हं, झालं, हं. की नाही, मी काहीतरी चुकतीये किंवा काहीतरी मी चुकीचं केलंय का? किंवा डान्स इतका वाईट आहे का, की लोकांना ते आवडतच नाही, की म्हणजे खरं सांगते मी, आपल्या लोकांची ना मेंटॅलिटी ही आहे, की तमाशा डान्सर, मग ऑर्केस्ट्रा डान्सर म्हणजे त्यांची झिरो व्हॅल्युएशन ठेवतात. मग करेक्ट. फॅमिलीला पण तसंच क्रिएट व्हायचं, की ही हे करणार आहे का आता? म्हणजे हिचं हेच लाईफ आहे का? मग हिच्याशी कोण लग्न करेल? ही कशी काय ही मोठी होईल आणि यातनं कोण मोठं होतं? मी ज्यावेळेस हे सगळ्या गोष्टी तिला कळाल्या, की नाही मोठं होतं किंवा आदर पण झालेले आहेत म्हणजे सुरेखाताई असतील, बरोबर. विठाबाई नारायणगावकर असतील. अजून एक नाव आहे ज्यांना मी आई म्हणते. मला खूप म्हणजे ते एक मुलीसारखं जपतात.
तर उत्तम लावणी डान्सर आहेत, म्हणजे एकदम जुन्यात सीमाताई पोटे म्हणून आहेत. बरोबर. परत वैशाली जाधव ह्या बारीतल्या डान्सर आहेत. खूप मोठं नाव आहे त्यांचं पण. तर मला असं वाटतं, की त्यांच्याकडे बघून, की माणूस मोठा होतो, फक्त मेंटॅलिटी चेंज झाली पाहिजे. आपण स्ट्राँग असलो पाहिजे आणि जे काही आपण करतोय ना, ते 100% केलं पाहिजे. तुझं ते प्रेम तुझ्या डोळ्यातनं देखील थँक यू. जाणवतंय. मला एक सांग, की सोशल मीडिया ज्यावेळेस आपण बघतो, तर सोशल मीडियानी तुझं लाईफ किती प्रमाणात बदललं आणि तुला वाटतं का, की सोशल मीडिया बेनिफिशियल ठरला म्हणून? ॲक्चुअली मी इथे आहे तर सोशल मीडियामुळेच. अच्छा. कारण मला आठवतंय TikTok आलेलं हं. नवीनच. ज्यावेळेस आपला खूप ट्रेंड चालू झाला होता TikTokचा आणि माझा TikTokवर पहिलाच व्हिडिओ व्हायरल झालेला. तो कोणी अच्छा. केला मला खरंच अजूनही माहीत नाही. पण TikTok आलं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि स्नेहा व्हायरल झाली. हं. पण खरंच ही गोष्ट एकदम खरी आहे, की माझं खरं नाव कोणालाच माहीत नव्हतं, की मी कोण आहे. खूप लोकं मला त्या टायमिंगला पण ओळखत नव्हते. त्या फक्त नावामुळे. जसं की काही लोकं आत्ता बघा सगळ्यांची नावं लगेच कळतात. त्यावेळेस असं नव्हतं की लगेच नाव कळेल. हं, त्या हं. अदर कोणीतरी पोस्ट केला आणि व्हायरल केला, तर ते व्हायरल झालं. पण TikTokच्या वेळेसपासून मी इंडस्ट्रीत आहे. आज जर आपण बघितलं तर Facebook असो किंवा Instagramला असो, तुम्हाला लाखो फॉलोअर्स आहेत, जे हं, की हं. तुझं प्रोफाईल फॉलो करतात. हं, हं. पण सोशल मीडियाला आपण जसं पॉझिटिव्हली घेतो, तसंच त्याच्यावर कधी-कधी निगेटिव्ह कमेंट्स पण येतच असतील. खूप. त्या कसं हँडल करतेस? आता तुम्हाला रिसेंटलीच एक गोष्ट सांगू का? मी त्यांचं नाव नाही घेणार, पण खूप मोठे व्यक्ती आणि चांगले व्यक्ती, अभ्यासक व्यक्ती आहेत. हं, तर माझे एक पोलिसांवर मी एक आत्तामध्ये एक व्हिडिओ पोस्ट केली होती, की माझा इथे पुण्यामध्ये एक सिटीत शो होता हं. आणि आम्हाला खूप सारं प्रोटेक्शन होतं. कारण त्यांना असं वाटलं असेल, की एरिया ठीक नाहीये किंवा बरोबर. पुण्यातल्यासारख्या ठिकाणी आपण आहोत, तर हे गरजेचं आहे. म्हणून खूप सारे पोलीस इथे होते. मी पर्सनली त्यांना जाऊन भेटले होते. त्यांनी मला सांगितलं पण, की एरिया ठीक नाही, त्याच्यामुळे आम्ही तिकडे सगळे असू, तुम्ही काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मग इतकं आम्हाला प्रेम दिलं ना, पोलीस वर्गाचं खरंच मला खूप जास्त त्यावेळेस इतका दरवेळी तर मिळतोच, पण हं. त्या शोला इतका सपोर्ट मिळाला, खूप सपोर्ट मिळाला. तर मी ना त्यांच्यासाठी एक पोस्ट लिहिली आणि एक पोस्ट मी शेअर केली. त्याच्यावर एक अभ्यासक व्यक्ती आहे, जे की न्यूज चॅनलला खूप चांगल्या लेव्हलला ते अभ्यासक म्हणून त्यांच्या न्यूज येतात. अशा व्यक्तीने कमेंट केली, की प्रवचन, कीर्तनकारांना नाही लागत प्रोटेक्शन. हं. ह्या असल्या बार डान्सरवाल्यांना छाता-बिता उघडा ठेवतात, कंबर उघडं ठेवतात, त्यांना लागतं प्रोटेक्शन. ही त्यांची कमेंट होती. तर मी थोडासा रिसर्च केला त्यांच्यावर, म्हणजे त्यांचं प्रोफाईल मी बघितलं. मी म्हणलं, अशा व्यक्तीचं पण असं काही मत असू शकतं. इंटेन्शन असू शकतं, जो व्यक्ती अभ्यासक आहे. ठीक आहे, त्यांना एक माणूस म्हणून चुकीच्या काही गोष्टी वाटत असतील. पण त्या जर तुम्हीच इतके मोठे अभ्यासक असून एखाद्या व्यक्तीच्या इथे येऊन कमेंट जर देत असताल, तर तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज होईल ना. ते मला फार वाईट वाटलं आणि मी त्यांना कमेंटला उत्तर पण दिलं, की "सर तुम्ही एक अभ्यासक आहात. तुमच्या ह्या बोलीभाषेचा अभ्यास फार कमी हे मला फार वाईट वाटलं. कारण जर तुमच्याच बोलीभाषेचा अभ्यास असा असेल, तर मग तुम्ही अभ्यासक म्हणून न्यूज कसे काय देता?" म्हणून मग त्यांनी ती कमेंट पण डिलीट केली आणि अच्छा. त्यांना समजलं, की नाही हे जे बोलतोय आपण हे चुकीचं आहे. कारण प्रोटेक्शन प्रत्येकाला गरजेचं आहे सर. मी करेक्ट आहे. असं नाही म्हणत आहे, की एका कलाकारालाच द्या. पण आज जर कुठलेही पोलीस तिथे उभे राहतायत हे फक्त आपल्यासाठी, बरोबर आपल्या आहे. प्रोटेक्शनसाठी. ते अदरवाईज त्यांचं काय आहे, कुणाला त्याचे नाही प्रॉब्लेम्स आहेत कारण तेही माणूस आहेत. त्यांच्याही काही चुका होत असतील. पण ज्या सिच्युएशनला आपल्याला खरी गरज आहे, त्यावेळेस ते तिथे उभे असतात. आणि मी म्हणत नाही ते फक्त आमच्यासाठी येतात किंवा आम्ही कोणी कलाकार आहे म्हणून ते आम्हाला प्रोटेक्शन द्यायला येतात, असं काही नाही. तिथे काही चुकीचं घडू नये. अदर पण मर्डर बरोबर. होतात किंवा काही सुरक्षा असते, भांडणं सुव्यवस्था होतात. टिकवणं असतं. त्यासाठी फक्त ते सगळ्यांसाठी तिथे आलेले असतात, की पर्सनली ते फक्त आमच्यासाठी येत नाहीत. पण एक त्यांची पण एक जबाबदारी म्हणा किंवा त्यांचं जे काम आहे ते खूप परफेक्टली पाडतात असं मला वाटतं. म्हणून मी ती पोस्ट टाकली होती. आणि अ, मी खरंच मनापासून आभार मानते पोलीस वर्गाचे असतील, बाउन्सर वर्गाचे असतील, कारण त्यांच्यामुळे आम्ही सुखरूप असतो. एक्झॅक्टली. लोकं सुखरूप असतात. जे काही थोड्याफार गोष्टी होतात, ह्या खरं मला वाटतं प्रेक्षकांनीच थोड्या त्यांच्यानुसार हँडल केल्या पाहिजे. कारण खूप गर्दी असते. त्यामुळे त्यांनीच थोडं मॅनेज केलं पाहिजे. स्नेहा मला एक गोष्ट आहे ना प्राकर्षाने इथं विचारायला आवडेल तुला, की नॉर्मली आम्ही ज्यावेळेस पण बघतो, एखादी रील व्हायरल होते, हं. डान्स परफॉर्मर असतात, आर्टिस्ट असतात त्यांची. त्यावेळेस लोकांकडनं असा समज होतो, की ही मुद्दामून व्हायरल करण्यासाठी ह्यांनी
एक्सपोज केला असेल. येस. पण त्या रील्स एक्सपोज होण्यामागं किंवा त्या रील आपण म्हणतो व्हायरल होण्यामागं लोकही फॉरवर्ड करतच असतात की. त्याच्याबद्दल तुझं काय मत आहे? ऍक्च्युली खूप जास्त फॉरवर्ड होतं आणि म्हणजे असं काही प्री प्लॅन करून करता की की ते असं होऊन जातं? मग ती रील फॉरवर्ड करण्यापेक्षा तुम्ही बघितली, तुम्हाला चुकीचं वाटलं तर तिथंच थांबणं गरजेचं नाही का लोकांना देखील? मला तर वाटतं थांबवलं पाहिजे. पण लोकं थांबवत नाही. उलटं त्यांना अजून मी सांगितलं ना सर, आत्ताची रिअल फॅक्ट हा आहे, की जितकी निगेटिव्ह पब्लिसिटी तितके तुम्ही अप. म्हणजे ते म्हणतात ना, निगेटिव्ह पब्लिसिटी इज बिग पब्लिसिटी हं. आणि हे तसंच झालेलं आहे. मग तुम्ही एक मला स्वच्छ मत आहे माझं, की जर तुम्ही जसे आहात ना, तसेच तुम्ही राहा. जसे तुम्ही ऑन स्टेज पण आहात, मग तसेच तुम्ही ओपन पण राहा. जिथे तुम्ही असता तसेच राहणार. नुसतं एक्सपोज करून स्टेजवर एक्सपोज करून काय होणार आहे? तुम्हाला फेम मिळेल, सगळं मिळेल. पण इतर वेळी तर तुम्ही तसेच आहे. पण एक माणूस म्हणून तुम्हाला तुमचं समाधान नाहीये. करेक्ट. एक माणूस म्हणून तुम्ही स्वतःलाच जर बघू शकत नसाल, तुम्हाला जर सगळ्या गोष्टी असं वाटत असेल, की हे जे मी केलं हे चुकीचं आहे, तर माणूस म्हणून तुम्ही स्वतःलाच खाताय. गिल्ट होतंय तुमचं तुम्हालाच, की हे मी केलं हे चुकीचं केलंय. आणि मला असं वाटतं एक माणूस म्हणून, की हे गिल्ट नसावं. जसं आता आपण बघितलं की ह्याच्यात दुसरी बाजू पण आपण विचार करायला हवी. कधी-कधी असं ऐकण्यात येतं की ज्या मुली असतात त्या स्वतःहून रील व्हायरल करण्यासाठी पण काही गोष्टी करतात. करतात. तर त्या खरंच बाबतीत करतात. तुझं मत काय? मग तेच सांगितलं मी, की यांना असं वाटतं निगेटिव्ह पब्लिसिटी इज बिग पब्लिसिटी. मग जर आधीच कोणी केलं नसेल, जर हे आधीच्याच लोकांना थांबवलं असतं, तर आत्ता कोणी केलं नसतं. झालं नसतं. पण आत्ता पण मला असं वाटतं, की मी सगळ्यांना सांगेल, निगेटिव्ह पब्लिसिटीच फक्त बिग पब्लिसिटी नाहीये. ठीक आहे, तुम्ही बोल्ड असाल, तुमचं थिंकिंग बोल्ड असेल. एक म्हणतो ना, एक बोल्ड व्यक्तीच खूप मोठे डिसिजन घेऊ शकतो किंवा मोठा होतो. कारण त्याचे विचार बोल्ड आहेत ना. ठीक आहे, तुम्ही बोल्ड असायला पाहिजे आणि असू द्यात. पण काही गोष्टीचं गिल्ट तुम्हालाच वाटलं नाही पाहिजे मग. राइट. जे तुम्ही करताय त्याचं गिल्ट नसावं आणि इतकं पातळी सोडून नसावं, की ते तुम्हाला परत झाकताच येणार नाही. म्हणजे की झाकूच शकत नाही मग मी ते. त्याचा असं समोरच्यालाही नसावं. त्रास नाही झाला पाहिजे आणि स्वतःलाही स्वतःलाही त्रास नाही. नाही झाला पण पाहिजे. मग असं पण झालं पाहिजे, की यार मैं हूँ तो बहुत बड़ी हूँ मतलब ऊपर एक मोठ्या लेव्हलला, एक मोठ्या स्टेजला आली हे सगळं करून. असं. फेम आता तुला मिळायला लागलेला आहे. तर फेम मिळाल्यावर लाईफ ही सोपी होते का कठीण होते? त्याच्यावर काय सांगू शकशील? कठीण होते. बरीच कठीण होते. प्रत्येक कलाकाराचं होतं आणि हे. मी तरी एकदम नॉर्मल आहे. पण जितके मोठे कलाकार आहेत ना, बापरे! त्याचं फार जास्त कठीण आहे. आणि जसं-जसं माणूस अजून-अजून मोठा होत जातो, अजून-अजून कठीणच होत जातो. पण ते म्हणतात ना, की काही गोष्टींमध्ये ते प्रेम मिळतं ना, म्हणून सोप्या वाटायला लागतात. राइट. म्हणजे प्रेम मिळतंय ना, तेवढा सपोर्ट मिळतोय. तर ते सोप्या वाटायला लागतात, पण कठीण आहे. जाम कठीण आहे. इनविन्सिबल सोल्स पॉडकास्ट सीरीजमध्ये आम्ही जी ही सेगमेंट चालू केलेली आहे, ज्याला आम्ही नाव दिलंय बियॉन्ड द स्पॉटलाइट, की स्पॉटलाइटच्या मागची कहाणी ही लोकांपर्यंत पोहोचवायची असते. अच्छा. सो आपण ह्याच्यामध्ये जर बघायला गेलो तर काही गोष्टी अशा असतात ना, ज्या कुठंच कधी वाच्यता नसते झालेली. पण प्रत्येकाच्या लाईफमध्ये असा एखादा फेज येतो. तर तुझ्या आयुष्यातला सगळ्यात अवघड फेज कुठला होता? इंडस्ट्रीच्या रिलेटेड तर नाहीये. पण माझी जी पर्सनल लाईफ होती तीच मला असं वाटतं, की ते नाही व्हायला हवं होतं. हं. जे की झालं. पण त्याचा जो इम्पॅक्ट झाला तो सगळा करिअरवर पण झाला. आणि त्यातनं पण थोडेसे मला प्रॉब्लेमॅटिक म्हणजे फॅमिली इश्यूज असतील किंवा बाकीच्या पण काही गोष्टी असतील, त्या खूप मला हँडल कराव्या लागल्या. ती एक सिच्युएशन सोडली तर मला असं वाटतं, की मी आधी पण मला लोकांनी खूप प्रेम दिलंय. आणि माझा जो गॅप झाला त्याच्यानंतर पण मला लोकांनी बरंच प्रेम दिलंय आणि देतायत. असं त्यांचं प्रेम मिळत नाही असं नाही. फक्त तो एक फेज होता, की नाही यार, हे नव्हतं व्हायला पाहिजे. स्नेहा स्टेजवर तर सगळ्यांनी बघितलेलं हां. आहे. कॅमेरासमोर पण स्नेहाला सगळे बघतात. पण स्नेहा ऑफ कॅमेरा कशी असते? ऑफ कॅमेरा स्नेहा सिंपल आहे. असं काही वेगळं असं काही नाहीये. पण एकदम सिंपल व्यक्तिमत्व आहे. जसं की तुम्ही माझं नाव घेताय स्नेहा असं म्हटलं. स्नेहा या नावातच प्रेम आहे. अर्थच प्रेम होतो. मी तितकीच प्रेमळ, तितकीच हळवी आहे, जितकी मी कठोर आणि अ, रागीट आहे. खरंच आहे आणि कारण मी जशास तसं वागणारी मुलगी आहे, की जसं आहे तसं आहे. हे एक्सेप्ट करून चालायचं असेल तर तुम्ही माणूस म्हणून जगू शकता. या कला क्षेत्रात वावरू शकता.
कारण बर्डन देणारी लोक खूप आहेत, त्रास देणारी खूप लोक आहेत. पण जर तुम्ही एक मिनिमम लेवलला जर राहत असाल ना, तर मग थोडं स्ट्रेट फॉरवर्ड राहा, की ज्याने तुम्हाला त्रास नाही होणार, ज्याने तुम्हाला तुमचा कोणी फायदा नाही करून घेणार. कामा रिलेटेड फायदा होऊ देत, प्रत्येकाचा फायदा आहे. पण जो ह्या इंडस्ट्रीत तुम्हाला माहिती आहे खूप बऱ्याच चुकीच्या गोष्टी घडल्या जातात, त्या नको असाव्यात. तर माणसाने एक स्ट्रेट फॉरवर्ड राहावं, की मी ही आहे अशी आहे आणि हे असं केल्यानंतर जे काय होईल ते होईल असं. तर फॅमिली रिलेशनशिप्स असतील किंवा वर्क लाईफ बॅलन्स असेल, ह्या दोन्हीचं ताळमेळ कसं साधतेस तू? फॅमिलीला टाईम देणं फार कमी होतं, कारण वेळच नाही मिळत. आमचं शेड्यूल सगळं नाईटला, परत शूट असेल तरी सगळं नाईटला किंवा डेला. पण त्यातनं पण माझे फॅमिलीचा सपोर्ट आहे म्हणून जो टाईम मला फ्री मिळतो, तो मी त्यांच्याच सोबत असते. आहेत आम्ही तिघं-चौघं, पण मला माझ्या आजीचा खूप सपोर्ट आहे. अच्छा. आजी माझी म्हणजे मम्मीची आई. हां. तिचा मला खूप इतकी ती असं वाटतच नाही की ती आधीची आहे. तिचे थिंकिंग आणि हे सगळे याच जनरेशनला धरून आहेत. म्हणून तिचा मला खूप सपोर्ट मिळतो आणि एक गोष्ट जी मला तिच्यासाठी करायची आहे, पण एक ते माझं ड्रीम आहे. पण मी नक्की तिच्यासाठी करेल हा प्रयत्न आहे. पण जसा मला वेळ मिळेल, तसं मी फॅमिलीसोबतच असते. असं ऐकण्यात आलेलं आहे आम्हाला, की बऱ्याच वेळेला तुला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधून गाण्यांसाठी वगैरे पण ऑफर्स आलेले आहेत. हो. सो मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्यासाठी तुला काय ऑप्शन्स असतील, तर ते एक्सप्लोर करायला आवडतील का? ऑप्शन्स असेल तर? ऑप्शन्स म्हणजे मी तसं म्हणायला गेलं तर मी आत्ता केलेत. 1-2 मूव्हीमध्ये मी स्वतः आयटम सॉन्ग्स वगैरे केलेत. आणि तसेही मला ऑफर्स होत राहतात. पण थोडं विचार करून किंवा काही गोष्टी मी म्हटलं ना, काही गोष्टी एक स्ट्रेट फॉरवर्ड राहिलेल्या चांगल्या असतात. पण जर मला अशा काही ऑफर्स झाल्यात, तर मी ज्या काही गोष्टी चेक करून किंवा काही गोष्टी बघेन, की ह्या खरंच तेवढ्या सत्यता बघून. सत्यता आहे का? आणि मेन म्हणजे मराठी इंडस्ट्रीला नवीन-नवीन फेस हवेच असतात. जे आत्ता कोणी व्हायरल आहेत किंवा ज्यांना अप्रोच होतात, ते तसे-तसे कॉन्टॅक्ट करत असतात. त्यामुळे त्यांना जसं हवंय, जसा फेस त्यांना हवाय, तसे रिलेटेड मग तेच आपल्याला कॉन्टॅक्ट करतात. तर स्नेहा, तू यावर म्हणजे आपल्या शोवर आलीस आणि बरेचसे अनुभव तू शेअर करतीयेस. पण ह्याच्याबरोबर आहे ना, एक प्रश्न मला तुला नक्की विचारायला आवडेल, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक अशी फिलिंग असते, की ज्यावेळेस त्याला वाटतं, की अरे ही रिग्रेटनेस आहे, म्हणजे हे नव्हतं व्हायला पाहिजे. तर बापरे! तुझ्या आयुष्यातलं रिग्रेट कुठलं आहे? मी सांगितलं ना 2.5 वर्ष जो गॅप झाला, तोच माझ्यासाठी खूप मोठा रिग्रेट होता. आणि एक मुलगी म्हणून मी सांगेल, की प्रेम हे सगळं प्रेम ही अशी गोष्ट आहे, की सगळं संपवते पण, एक नाहीतर नव्याने उभी पण करते. करेक्ट. तर माझ्या बाबतीत असं झालं होतं, की हे सगळं संपलं आणि मी असे झाले होते, की नाही, स्नेहा आता इथपर्यंतच आहे, म्हणजे स्नेहा संपली आहे हं. पूर्णपणे. पण मी खरंच त्यातनं पण खूप स्ट्राँग झाले नंतर. पण मला असं वाटलं, की त्या सिच्युएशनला, त्या रिलेशनशिपला घेऊन एक म्हणतो ना, एक प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक पिरियड येतो, की त्याला खूप जास्त प्रेम होतं किंवा मी करेक्ट. हे कधीच कुठल्या पॉडकास्टमध्ये नाही बोलली आहे. पण मला असं वाटलं, मला हे खरं बोलायची पण परमिशन नाहीये. पण मला असं वाटतं, की यातनं पण माणूस शिकला पाहिजे. ह्या सगळ्या सिच्युएशन्स त्याच्यावर येणारे जे गोष्टी आहेत त्याला त्या समजल्या पाहिजे आणि खूप मोठा फेज येतो. जसं की माझ्या बाबतीत झालंय, मला खूप मोठ्या-मोठ्या लोकांकडनं धमक्या आल्यात. अच्छा. म्हणजे मारून टाकण्यापर्यंतच्या धमक्या आल्यात, अरे की बापरे! मी इथपर्यंत झालेलं, की मी सुसाईड करेन. अच्छा. हां, म्हणजे एखादी व्यक्ती ज्यावेळेस उभी राहते आणि ती लेडीज असेल, तर तिला किती प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे लेडीज असून पण लोक किती त्रास देतात. म्हणजे त्यांना इंडस्ट्रीत जर एक नाव मिळत असेल, त्यातनं पण एक प्रॉब्लेम येतात. प्लस रिलेशनशिप, प्लस फॅमिली. म्हणजे सगळीकडनंच एक बर्डन आलेलं आणि त्यावेळेस मला असं झालं, की नाही यार, स्नेहा तू हे सगळं सोड आणि माझं खरंच मी तिथनं आलेली मुलगी आहे, की एखादी माझ्या जागी असते तर ती म्हटली असती, खरंच मी सुसाईड करते, मरते आणि बास. म्हणजे पण मला असं वाटतं, की रिलेशनशिप ही खूप स्ट्राँग आणि चांगली पण गोष्ट आहे. प्रेम ज्यावेळेस लोकांना मिळतं,
ते जपता पण आलं पाहिजे. करेक्ट. आणि जपलं तर ते चिरकाळ टिकतं. कुठलीही गोष्ट असेल ती चिरकाळ टिकते. म्हणून मला असं वाटतं प्रेम तर माणसाने करत राहावं. आयुष्य संपूर्ण काही होत नाही हे मला कळलं. आणि त्यातनं आज मी उठून इथे उभी आहे. पण मला अशा लोकांच्या धमक्या आल्यात. परत माझ्यावर वाईट गोष्टीचा इम्पॅक्ट झालाय, की मी खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेतलेत. म्हणून पण माझ्यावर एलिगेट लागलेत, की मी फ्रॉड आहे. हम्म. मी अशी आहे, मी तशी आहे. पण मी हे कधीच केलेलं नाही. कारण मी मी सांगितलं ना, एकदम स्वाभिमानी मुलगी आहे आणि मी एकदम सिंपल घराण्यातनं आलेली मुलगी आहे. हे जे काय मी कमवलं हे सगळं फक्त माझ्या आणि माझ्या फॅमिलीच्या सपोर्टने आणि या प्रेक्षक वर्गांनी दिलेलं प्रेम त्याच्यावरच मी कमवलंय. पण हे बाहेरचे जो लोक दिसतं आणि बोलतात, आत्ता समजा माझी गाडी असेल, घर असेल, त्याच्यावरनं पण की हा मी कोणाला तरी फसवूनच केलंय, हम्म. मी हम्म. कोणाला तरी लुटूनच केलंय. पण आमचे कष्ट कोणाला दिसत नाही. म्हणजे आम्ही जे काही करतो हे कोणाला फसवून नाही करत. हे जे काय मी केलं हे सगळं स्वतःच्या आणि माझ्या फॅमिलीच्या आणि प्रेक्षक वर्गाच्या प्रेमाने आणि सपोर्टने केलेलं आहे. करेक्ट. जी काय मला देवाच्या कृपेने एक थोडीशी जी कला मिळाली आहे, ती कलाच्या स्वरूपात मी हे सादर करते. पण मला सगळ्यांना अ, सांगणं आहे की सुसाईड हा ऑप्शन नसतो. ऑप्शन खरंच नाहीये आणि तो खरंच कोणी चूज करू नये. कारण जे मी सोसलंय आणि भोगलंय ना, त्यातनं पण मी खूप स्ट्रॉंग झालीये, की माणूस नंतर खूप स्ट्रॉंग होतो. आधी जरी तो त्या झोनमध्ये असेल ना, मला खरंच कळतं जे लोकं सुसाईड करतात ना, की त्यांनी आधी किती भोगलं असावं किंवा किती त्यांना तो त्रास झाला असावा. म्हणून ते हे करत असतील. पण नका करू. कारण हे खरंच ते ऑप्शन नाहीये. पुढचं तुमचं येणारं लाईफ म्हणा किंवा जे येणारे तुमचे सिच्युएशन्स ह्या खूप चांगल्या असतील आणि त्या मोटिवेट करा स्वतःलाच आणि इतकं छान राहा ना, की त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला परत आठवणारच नाही आणि तुम्ही एक वेगळ्या लेव्हलला असता. नक्कीच नाही. म्हणजे तू आमच्या प्रेक्षकांना जो मेसेज दिलेला आहेस, की बिहाइंड द स्पॉटलाईटमधून आपल्याला तीच गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवायच्या आहेत, की आपलं आयुष्य हे कधी थांबत नसतं. नाही थांब. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी अप्स अँड डाऊन्स येत राहणार आहेत. येतात. पण तिथे खचून न जाता उभं राहणं आणि मग पुढे जाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. तितकंच. आणि अशा टायमिंगला सर कोणीच सपोर्टला नसतं. इव्हन फॅमिली असेल किंवा तुम्ही स्वतःच स्वतःच्या सपोर्टला नसता. पण तो करेक्ट. सपोर्ट आणावा, स्वतः तो क्रिएट करावा असं मला खरंच वाटतं, की स्वतःच आणा तो सपोर्ट स्वतःमध्ये. राइट. स्नेहा, मला अजून एक गोष्ट नक्की इथं तुला विचारायला आवडेल, की इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघितलं तर तुझ्यासारखे अनेक कलाकार आहेत, हां. जे की सोशल मीडियावर खूप ट्रेंडिंगला असतात. तर तुझ्या दृष्टीने आत्ताची तुझी पॉझिटिव्ह कॉम्पिटिशन किंवा कॉम्पिटिशन अशी कुठली व्यक्तिमत्व तुला वाटते? सर 2 असतात. एक तर पॉझिटिव्ह असतं, एक तर निगेटिव्ह असतं. लोकं दोन्ही वेनी करेक्ट. बघत असतात. जर तुम्ही माझं पूर्ण Instagram चेक केलं ना, तर 100 लोकांमध्ये 2 लोकं तुम्हाला वाईट बोलणं इज ओके. पण 100 लोकांमधले 85 लोक जर तुम्हाला वाईट बोलतात, तर कुठेतरी रिग्रेट होतं, की आपण काहीतरी चुकतोय. पण हं. जर ते त्याची जी संख्या कमी जास्त असेल, तर मला असं वाटतं, की मी पॉझिटिव्ह वेनी कुठेतरी आहे आणि मी खूप कमी जरी लोकांना दिसत असेल, तर खूप पॉझिटिव्ह वेनी दिसतीये. जरी माझे व्हिडिओ जास्त त्यांच्यापर्यंत पोहोचत नसेल, तरी एक वेळ येते, की ते बघायला येतात आणि त्यांना ते दिसतंय, पण ते एक पॉझिटिव्ह वेनी दिसतंय. हं. कुठलाही निगेटिव्ह नाहीये. म्हणून मी कुणालाही माझी कंपॅरिझनच नाही करू शकत मी स्वतःसोबत कोणाला, कारण मी ती नाहीये. तो कंपॅरिझन होऊ शकत नाही, कारण त्या त्यांच्या पद्धतीने मोठ्या आहेत, मी माझ्या पद्धतीने. फक्त एवढं सांगेन, की ते जे आत्ता करतायत, हे सगळं मी आधी करून बसली आहे. अच्छा. कारण मी मी त्यांनाही ही गोष्ट माहिती आहे, की मी त्यांच्या पण आधीपासून इंडस्ट्रीत आहे. त्यांच्या पण आधीपासून माझं नाव आहे. जो काही माझा गॅप झाला म्हणून मी ते सगळं माझं थोडंसं म्हणतात ना, थोडं बॅक फूटला राहिलं. पण मी त्यांच्याही आधीपासून आहे. त्यांच्याही आधीपासून मी हे सगळं बघतीये, जगतीये. त्यामुळे मला असं वेगळं असं काही कंपॅरिझन नाही वाटत. अच्छा. स्नेहा, तुझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न काय आहे तुझं? ॲक्चुअली मी मगाशीच सांगितलं, की माझी आजी म्हणजे हं. माझ्या मम्मीची आई, हे पण मी कुठेच बोललेली नाहीये. आज मी तुम्हाला सांगते, की माझी आजी आहे, तिची आत्ता एक छोटी स्कूल आहे. प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर, सीनियरची ती ओके. स्कूल चालवते. तर माझं स्वप्न आहे, की तिच्यासाठी मी एक मोठी स्कूल अच्छा. करेन आणि मला त्यातनं पण असं वाटतं, की मी ती स्कूल अशा लोकांसाठी करेल, की ज्यांना खरंच शैक्षणिकदृष्ट्या नाही शिकता येत किंवा मी जसं UPSC सोडलं, तसं त्यांना नाही सोडावं लागावं आणि ते तिथे येऊन जे काय त्यांचं आहे ते शिक्षण पूर्ण करू शकतील. कारण मी शिवाजी महाराजांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारी मुलगी आहे. कारण त्यांनी पण हेच सांगितलं होतं, की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.
इवन महाराज पण सांगतात की तुम्ही जेवढे स्ट्रॉंग असताल तेवढे तुम्ही लढू शकता. मग जर तुम्हाला तिथनं जर सगळं मिळत असेल तर त्या गोष्टीसाठी माझी इच्छा आहे की एक आजीसाठी एक स्कूल असावी. आणि बाकी तर मी सोशल वर्कर थोडीशी आहे. ओके. पण जर मला ते खूप प्रमाणात जर मला तसा सपोर्ट मिळाला तर तेही मी नक्की करेन. नक्कीच नाही, तुझं स्वप्न खूप छान आहे आणि तुझं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण व्हावं अशी आम्ही आशा व्यक्त थँक करतो. यू. जर आजची स्नेहा ही भूतकाळात गेली, तर अशी कुठली एखादी गोष्ट आहे जी तिला कायमस्वरूपी बदलायला आवडेल? बदलायला आवडेल. जे माझी फॅमिली जो 2.5 ते 3 वर्षाचा जो माझ्यासोबत हां, नव्हती ना, ते मला परत हवंय. ते प्रेम मला परत हवंय. ते आत्ताही मिळतंय मला. पण तो गेलेला टाईम म्हणतो ना, तो टाईम परत आपण येत नाही. परत नाही आणू शकत. पण ज्यावेळेस मला खरी त्यांची त्या सिच्युएशनला गरज होती ना, तर ते थोडंसं कमी वाटतेय मला. मग मला असं वाटतं, की ती परत आली पाहिजे. एक आईसाठी, वडिलांसाठी तरी परत असायला हवी. इंडस्ट्रीमध्ये जर आपण बघायला गेलो, तर टॅलेंट हे महत्त्वाचं असतं, की इंडस्ट्रीमध्ये पॉलिटिक्स जास्त प्रमाणात चालतं? तुझं दोन्ही मत आहे. काय याच्यावर? दोन्ही आहे. जसं की? दोन्ही आहे. टॅलेंट सोबत पॉलिटिक्स पण आहे आणि पॉलिटिक्स सोबत टॅलेंट पण आहे. कारण पैसा पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे मी म्हणेन. आणि पॉलिटिक्स असं होतं, की ज्यांचे आता कॉन्टॅक्ट्स आहेत, ते लवकर अप होतात किंवा लवकर अप दिसतात. ठीक आहे. त्यांच्या सराउंडिंगमध्ये. पण आम्हाला त्याच्यासाठी स्ट्रगल अजून जास्त करावा लागतो, की अजून थोडं जास्त वर्क करणं, काम देणं किंवा जाऊन भेटणं, बोलणं या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट होतो. पण पॉलिटिक्स म्हणता येईल थोडंफार. टॅलेंट तर गरजेचं आहे. तुमचं सगळंच तर पॉलिटिक्समध्ये नाही होणार ना. जर तुम्ही काही दाखवलंच नाही, तर जनता तर बाहेर बघायला आहेच ना, प्रेक्षक वर्ग बघायला आहे. तुम्हाला करेक्ट. जर ॲक्टिंगला ॲक्टिंगच येत नसेल, डान्सला डान्सच येत नसेल, तर तुम्ही 4 दिवस दिसताल. 5व्या दिवशी लोकांना कळणार आहे, इसको कुछ नहीं आता है. याला काहीच येत नाहीये. ठीक आहे. जेवढ्यात तेवढं आहे. स्नेहा, आपण जर ह्या इंडस्ट्रीबद्दल विचार करायला गेलो किंवा कुठली इंडस्ट्री असेल, आज भारतामध्ये 1947 नंतर स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आज ज्यावेळेस महिला ह्या पोझिशन्सला आहेत, की त्या आता काही करू शकतात. हं, हं. स्त्रिया ह्या पुरुषांच्या बरोबर उभं राहून घर चालवतात, बाकीच्या गोष्टी सांभाळतात. तर ॲज अ विमेन म्हणून तू सोसायटीतल्या स्त्रियांना काय मेसेज देऊ शकतेस? हेच सांगेल मी, की तुम्ही स्ट्राँग असलं पाहिजे, स्ट्राँग राहिलं पाहिजे. कारण वेळ सांगून येत नाही. काही गोष्टींच्या प्रशिक्षण तुम्ही घेतलं पाहिजे, की स्वतःच एक स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स अप केला पाहिजे. इव्हन जर तुमच्यावर काही सिच्युएशन्स क्रिएट होत असतील, तर त्याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे. तुम्ही लढले पाहिजे स्वतःसाठी. एक ठाम उभे राहिलं पाहिजे. एक तुमचं स्वतःचं असं मत असलं पाहिजे, असं मला वाटतं. हे प्रत्येक लेडीजसाठी गरजेचं आहे, जे की लहान असो, मोठे असू किंवा एज जास्त असू. हे प्रत्येक लेडीजसाठी आहे, की तुमचं मत असणं खूप गरजेचं आहे. कारण आपण म्हणतो ना व्होटिंग हे पण आहेच, पण एक पर्सनल मत असतं एक स्वतःचं, स्वतःबद्दल पण. ते तुम्ही दुनियासमोर जर मांडत असाल किंवा असू शकता, तर तुम्ही स्ट्राँग आहेत आणि तसंच स्ट्राँग असलं पाहिजे. स्टेज परफॉर्मन्स म्हणलं की इझी मनी असं लोकांचा ठाम विचार असतो. ईझी मनी. हां, की चला हे स्टेज शो करतात आहे. ह्यांना काय साधे सरळ 1-2 तास कार्यक्रम असतो. ह्यांना त्याचे पैसे मिळतात आणि झालं. ह्याच्यावर तुझं मत काय? मी त्या इंडस्ट्रीतनं आलेली. मी जसं म्हटलं, की खूप मोठं नाव होतं चैत्राली राजे. सुरेखाताईंनंतर बरंच मोठं नाव आहे. बरोबर. त्यांच्याकडनं तिथून पासून आली आहे. पण मला असं वाटतं मला पेमेंट होतं ₹350. अच्छा. मी तेव्हापासून काम करते बॅक डान्सिंग. ₹300 हातात राहायचे, ₹50 जेवण. कारण त्या टायमिंगला जास्त असं काही हे नव्हतं. तर तेव्हापासून मी वर्क करते. पण असं वाटतं, की मला खूप लोकांना असं वाटतं हा ईझी मनी आहे. पण हा आत्ता ज्या मुली आल्यात त्यांच्यासाठी. आम्ही जेव्हापासून करतोय हा 350 पासनचा हा प्रवास आहे. ईझी तर आह, त्यांच्यासाठी आत्ता खूप बरंच ईझी झालंय. कारण सोशल मीडियामुळे खूप दिसतंय. आमच्या त्या टायमिंगला बऱ्यापैकी सोशल मीडिया नव्हता आणि इतकं काही क्रेज पण नव्हतं. तुम्ही मला आत्ताही बघताल. मला खूप जास्त असं सोशल मीडियाचं क्रेज नाहीये. पण ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक म्हणतो ना, की स्ट्राँग जर काही हवं असेल, प्रेम जर काही हवं असेल, सपोर्ट हवा असेल, तर आज फक्त सोशल मीडिया आहे आणि तो असायलाच पाहिजे. ग्लॅमर इंडस्ट्रीबद्दल काय सांगशील? रिॲलिटी व्हर्सेस फॅक्ट्स. सगळीच ही जी इंडस्ट्री आहे ना, ही फक्त बाहेरनच दिसायला ग्लॅमर आहे. हां. आतमध्ये इतकी निगेटिव्हिटी, इतकं पॉलिटिक्स, इतकं सगळं इतकं निगेटिव्हच भरलेलं आहे.
पण त्यातनं पण काही जे लोक आहेत ते खूप पॉझिटिव्ह वेनी पुढे येतात येतात. आणि पुढे येतात, किंवा त्यांना खूप लाँग टाईमचा तुम्हाला एक म्हणतो ना स्क्रीन टाईम मिळतो, किंवा लाँग टाईम तुम्हाला पब्लिक समोर तुमचं पब्लिकचं प्रेम मिळतं. ग्लॅमर सगळंच दिसतंय. आता जे बाहेरून जे लोकं येतायत ना, त्यांना पण ग्लॅमरच दिसतंय. पण आतमध्ये आल्यावर कळतं, की आपण किती खोल पातळात अडकलोय, आणि ती पातळी जर चुकीची असेल ना, तर वरती यायला पण प्रॉब्लेम होतो. ह्या शोच्या माध्यमातून आम्हाला लोकांपर्यंत काही असेच मेसेज पोहोचवायचे आहेत, हां, हां. जे की ते पोहोचत नाहीत. सो इंडस्ट्रीमध्ये असो किंवा तुझ्या वैयक्तिक लाईफमध्ये असो, असं कुठली गोष्ट आहे, की जी तुझ्याबद्दलची सगळ्यात मोठी अफवा आहे आणि ती तुला क्लिअर करायची आहे? बऱ्याच अफवा आहेत माझ्या बाबतीत, की मी खूप पैसे घेऊन फसवते, किंवा हां. आणि तसं जर काही असतं, तर मला असं वाटतं माझे पुण्यातच 4-5 बंगले तर आरामात असते, जर मला तसंच काही करायचं असतं तर. पण तसं काही नाहीये. जे काही करते मी म्हटलं ना, स्वइच्छेनी, स्वखर्चानी, प्लस माझ्या ज्या काही जे सपोर्ट मला मिळतोय, माझे जे काही कामं चालली आहेत त्यातनंच आहे. आणि त्यातनंच मी ते कष्ट घेतेय. इव्हन माझे अ, बाकीच्या पण गोष्टी बघितल्या. माझं जिम असेल, क्लासेस असतील, कथ्थक. मी इम्प्रूव्हमेंट पण करण्यासाठी पण एक प्रयत्न करतेय. पण तीच एक मोठी अफवा होती, की मी पैसे घेऊन फसवते, किंवा मी खूप पैसे घेतलेत. असं काहीच नाहीये. खरंच काही नाहीये. आणि खूप मनापासून सांगते मी. कुठेच सांगितलेलं नाहीये ही गोष्ट. कारण आतमध्येच असलेल्या गोष्टी आहेत ह्या. कारण ते म्हणतात ना, किती जरी आपण लोकांना ओरडून-ओरडून सांगितलं तरी लोकं ट्रस्ट ठेवत नाही. कारण आम्ही ह्या फील्डचे. लोकं प्रत्येकाला तसंच जज करतात, तसंच जजमेंट ठेवतात, की हे तर पैशासाठी आहेत, हे तर पैशासाठी आहेत. पण मी एक स्वाभिमानी मुलगी आहे. कारण माझ्या घरचं एकदम सगळं एकदम व्यवस्थित आहेत. वैचारिक लोकं आहेत, मला सपोर्ट करणारे लोकं आहेत. त्यामुळं मला नाही वाटत, की मी असं कोणाला, आणि माझी कोणाला फसवण्याची वृत्ती पण नाही. मी तसा व्यक्ती नाही. मी सांगितलं, जितका मी प्रेमळ आणि हळवा आहे, तितकाच मी कठोर आणि रागीट आहे. पण हे तेवढ्यापुरतच. त्या टायमिंगपुरतच. स्नेहा, तुला आयुष्यात कधी असं झालंय का, की लोकांनी खूप डिसरिस्पेक्टफुली आपल्याकडे बघितलेलं आहे आणि त्या गोष्टीचा खरंच खूप मानसिक त्रास होतो कधी-कधी लोकांना? खूप झाला. म्हणजे आता तुम्हाला इथलाच किस्सा सांगते. तळेगावमध्ये कदाचित हा पॉडकास्ट पण ते बघतील. तळेगावमध्ये एक किस्सा झाला होता सर. हं. एक हास्यास्पद पण म्हणू शकतो आपण त्याला, आणि इतका नॉर्मल पण येतो, की काही आपण त्याच्यावर विचार करू शकतो. तळेगावमध्ये आमचा शो होता. पुण्यातलं आपलं तळेगाव. हं. तिथे आमचा शो होता. पूर्ण शो चालू व्हायच्या आधी आम्हाला एक त्यांचं घर दिलं होतं. बंगला होता त्यांचा. तर तिथे आम्हाला घर त्यांनी चेंजिंग रूमसाठी वगैरे, आणि मी ज्यावेळेस सगळे लोकं जातात ना, त्याच्या 1 ते दीड तास नंतर जाते. हं. तर माझ्या सगळ्या मुली तिकडे पोहोचल्या. सगळं बोलणं, बसणं त्यांचं झालं. त्या मेकअप करायला लागल्या. तर तिथली एक लेडीज होती, ती सारखी त्रास द्यायची. अच्छा. बाहेर जा, बाहेर जा, बाहेर जा म्हणून त्रास द्यायची. तर मला फोन आले, की "ताई, हे आम्हाला इथे बसू देत नाहीये, तर आम्ही आवरायचं नाही आवरायचं." मी म्हटलं, "तुम्ही थांबा, आवरा तिथेच, आपण आल्यावर बघू." हं. म्हणून मी थांबले वगैरे तिथे. नंतर मी गेले. त्यावेळेस पण त्या तशाच करायला लागल्या. मग त्यांचं असं होतं, की "कशाला ह्यांना घरात बसवलंय? ह्या कुठनं आल्यात? कशासाठी आल्यात?" तर मग मी थोडंसं असं म्हटलं, "ताई, तुम्ही असं नका बोलू. आम्ही पण चांगल्या घरातल्या मुली आहेत. कारण तुम्ही ज्यांना ॲटलीस्ट बोलवताय, ॲज अ सेलिब्रिटी म्हणून जरी बोलवताय, हं. किंवा ॲज अ गेस्ट म्हणून जरी बोलवताय, त्याची थोडी तरी तुम्ही आधी चेक केलं असेल ना, की ह्या व्यक्ती आहेत कोण किंवा कशासाठी आल्यात, आणि एक माणूस म्हणून तरी एक थोडीशी रिस्पेक्ट तुम्ही देऊ शकत नाही का?" तर तिथे तिचा थोडासा इगो हर्ट झाला. तिचे मिस्टर आले, ते माझ्याशी भांडायला लागले. तेच तिथले आयोजक होते. तिथे पण ते मला म्हणायला लागले, माझ्यावर ओरडून बोलायला लागले. मी म्हटलं, "मी पण कोणाची तरी बहीण आहे. मी पण कोणाची तरी लेडीज आहे. त्याच हिशोबाने तुम्ही माझ्याशी बोला." तरी ते ऐकत नव्हते. खूप मोठ्या-मोठ्याने बोलत होते. ते झाल्यानंतर शो तरी पण आम्ही पार पाडला. हं. शो एकदम चांगला झाला. त्यांनाही आवडला. त्यांनी कौतुक केलं, आणि रात्री आम्हाला जेवणच दिलं नाही. अच्छा. आमचं सगळं एकतर ऑलरेडी आपलं ठरलेलं असतं, की जे काय असेल ना, हे सगळं त्याच्यात ॲडिशनल आम्ही केलेलं असतं आणि आधीच सांगितलेलं असतं. माझ्या 28 लोकांची टीम होती. 28 लोकं रात्रीच्या 3 वाजता उपाशी होते. अरे बापरे! हां, 3 वाजता. तर मी त्यांना सांगितलं, की तुम्ही असं नका करू. जेवण तरी करा. प्लस आमचं पेमेंट अडकवलं. का? तर रिझन फक्त एवढंच, की त्या लेडीजला आम्ही बोललो, की थोडंसं मी बोलले त्यांना, की तुम्ही असं नका बोलू, तसं नका बोलू. आम्ही पण चांगल्या घरातल्या आहेत वगैरे, असं तसं बोलल्यामुळे तिला थोडासा तो इगो हर्ट झाला, म्हणून जेवण नाही दिलं. हं. तर मी त्या रात्री 3 वाजता पोलीस बोलवले होते. अच्छा.
तर पोलिसांनी, मी सांगते ना सर, मला का माहिती का का मी स्वतः UPSC स्टुडंट आहे म्हणून मला त्यांच्याबद्दल वाटतं असं मला माहित नाही. पण मला रात्रीच्या 3 वाजता पण पोलीस वर्ग तिथे आला होता. त्यांनी पूर्ण तो सगळं सॉर्ट आउट केलं. आम्हाला जेवण दिलं, म्हणजे तिकडे हॉटेलला वगैरे नेऊन जेवण दिलं. माझं वैयक्तिक मत हे होतं, की आम्ही हे जे सगळं करतोय हे फक्त पोटासाठी. बरोबर. पैसा पाहिजेच, नाही म्हणत नाही आम्ही. पण जर रात्रीच्या 3 वाजता आम्हाला कुठेच जेवण मिळालं नाही, तर तुमच्या या पैशाचं आम्ही काय करणार? जर तो तिथे वापरताच येणार नाहीये, तर मी काय करू? म्हणून आमची इतकी मोठी तिथे वाद झाले होते. पण त्यावेळेस पण मला पोलिसांनी खूप सपोर्ट केला आणि तो मॅटर मिटला. आज आपण जर बघितलं तर ही इंडस्ट्री जी चालू आहे, ह्याच्यामध्ये जास्त करून निगेटिव्हली लोकांकडनं बघितलं जातं. हं. तर ह्याच्यामध्ये काही चेंजेस व्हावेत आणि त्याच्यासाठी आपण काहीतरी करता यावं, आपल्याला स्वतःहून काहीतरी करता यावं. असं काही तुझं इमॅजिनेशन किंवा तुझे ह्याच्याबद्दल काय विचार मांडू शकशील, की ह्या इंडस्ट्रीकडे बघण्याचे लोकांचे दृष्टिकोन जे आहेत ते बदलला गेला पाहिजे? ॲक्चुअली मी खरं सांगेन, याच्यावर माझं वैयक्तिक मत आहे, की जे चुकीचं आहे ना, त्यालाच चुकीचं म्हणा. जे खरंच जर करतायत, जे आधीपासून या कलाक्षेत्रात आहेत, त्यांचे पण काही, त्यांना माहिती आहे, की त्यांचे काय लेव्हल आहेत किंवा कुठपर्यंत त्यांना जायचं हे सगळं त्यांना माहिती आहे. तर प्रत्येकालाच निगेटिव्ह नका पकडू. प्रत्येकालाच निगेटिव्ह नका घेऊ. प्रत्येकाच्याच डान्सबद्दल नका बोलू. कंपॅरिझन नका करू. एकमेकांशी कंपेअर नका करू. कारण हे कंपेअर केलं ना, जी मानसिक माणूस ज्याला मोठं व्हायचं असतं ना, तो पण खचतो. आणि खचवू नका. बस इतकं मला वाटेल, की एखादा व्यक्ती जर मोठा होतोय, तर त्याला मोठं होण्यासाठी तुम्ही पण मोठे व्हा. माझं म्हणणं आहे, की सगळ्यांनीच मोठे व्हा. पण जो एखादा व्यक्ती पण मोठा होत असेल, जर तो खरंच चुकीचा आहे, तर त्याला चुकीचं असल्यापासून थांबवा आणि ते तिकडे बंद करा. हे लोकं काय करतात, जे चुकीचं आहे त्यालाच मोठा करतात. अजून व्हायरल करून, अजून त्याचं नाव मोठं करून, त्याचं वापरून त्याला अजून मोठं करतात. पण जे चुकीच्या गोष्टी आहेत, मग त्या जर थांबल्याच नाही, तर प्रत्येक येणारा माणूस चुकीचंच करेल ना. म्हणजे थोडक्यात इंडस्ट्रीमध्ये पाय खेचणं होतं असं म्हणणं आहे तुझं? होतं. खूप होतं. अच्छा. खूप. कारण आणि आता तर मी सांगितलं ना, परत मी तेच म्हणेल, निगेटिव्ह पब्लिसिटी इज बिग पब्लिसिटी हे लोकांच्या डोक्यात बसलंय. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं, की निगेटिव्ह केल्यावर आम्ही जास्त दिसू. हं. खूप लोकं पण बघा कमेंट करतात. वाईट कमेंट जास्त करतात का तर आम्ही त्या बघणार, आम्ही त्यांना उत्तर देणार. हं. म्हणून पण लोकं कमेंट करतात. पण लोकांचा हाच थिंक झालाय, की आता जे काही मी करेल चुकीचं करेल ना, मग मी दिसेल. असं. चालेल, आपण आपल्या लास्टच्या प्रश्नाकडे येऊयात स्नेहा. कसं आहे, शेवटी फील्ड कुठलंही असो, माणसाचा हं. अनुभव हा तितकाच महत्त्वाचा असतो. आज गेली 14-15 वर्ष तू ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेस. तर तुला आजच्या यूथला काय मेसेज द्यायला आवडेल? यूथला तर मला हाच मेसेज असा असेल, की जे काही तुम्ही करताय ना, ते 100% स्ट्राँगली करा. तुमच्याकडे पेशन्स लेव्हल पाहिजे, की जे तुम्ही करताय त्याच्यासाठी एक थोडा टाईम लागणार आहे किंवा हे लगेच होणार नाहीये. जे काही तुम्हाला ग्लॅमर दिसतंय, ते ग्लॅमर तसंच असेल याच्यावर ट्रस्ट ठेवू नका. खूप म्हणतात ना, बऱ्याच या इंडस्ट्रीत पण, बाहेरच्या याच्यात पण, की लोकं फसवतात हं. किंवा मुलींच्या बाबतीत पण होतात, की त्यांना खूप मोठे-मोठे आमिष दाखवले जातात, की खूप पैसा मिळतोय आणि इकडे येऊन काही कर. तर ते ते थांबवलं पाहिजे. तुम्ही स्वतः वैयक्तिक विचार करून निर्णय घेतले पाहिजे, की हे जे मी करतीये, हे 100% योग्य आहे का? आणि यातनं जर तुम्हाला असं वाटत असेल, की मी करियर करू शकते, तर या इंडस्ट्रीत या. तुमचं मोठं नाव करा. इव्हन होतं आणि असं काही नाही असं नाही. माणसाने जर ठरवलं तर माणूस 100% सक्सेस होतो आणि करेक्ट. तो कसाही होतो. त्यामुळे मला असं वाटतं त्यांनी ते केलं पाहिजे. स्वतःत एक इम्प्रूव्हमेंट ठेवा, एक स्ट्राँग कॉन्फिडन्स ठेवा, इतकंच सांगेन. स्नेहा, आपण आपल्या लास्ट सेगमेंटकडे जाऊयात. रॅपिड फायर क्वेश्चन्स आहेत काही तुझ्यासाठी. अच्छा. त्याचे आन्सर्स तुझ्याकडनं अपेक्षित आहेत. आयुष्यामध्ये तुला स्टेज इम्पोर्टंट वाटतो की कॅमेरा? दोन्ही. एक निवडायचं झालं तर? कॅमेरा, फेम की पीस? पीस. बऱ्याच वेळा आपण म्हणतो की फेम हा तितकाच महत्त्वाचा असतो. फेम मिळाल्यानंतर तुला पीस वाटतंय की नाही, फेम नंतरचा तर पीस. पण असंही ज्यावेळेस कामाच्या संदर्भात पण म्हणजे काम ज्यावेळेस चालू असेल ना, त्यात पण एक पीस असणं हं. गरजेचं आहे. तुम्ही कामाला पण पीसफुली घेतलं, तर मग हे होऊ शकतं. पण अ, कामात पण तो पीस असला पाहिजे. मग त्यावेळेस तुम्ही अजून इम्प्रूव्हमेंट करता, अजून तुम्ही त्या कामाला 100% देता, असं तू वाटतं. मगाशी तुझी फॅमिली बॅकग्राऊंड सांगितली. सगळे वेल एज्युकेटेड आहेत ते सांगितलं. तुझ्या रिलेशनशिप्स बद्दल तू सांगितलं.
तर स्नेहाचं मत काय, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? मी म्हणेन तरी पण लव्ह मॅरेज. कारण अरेंज मॅरेज पण तितकंच, कारण अरेंज मॅरेजमध्ये पण तितकंच प्रेम होतं, जितकं की लव्ह मॅरेजमध्ये. पण एखाद्या व्यक्तीला आपण जाणून घेऊन मग प्रेम होणं किंवा प्रेम असणं, ते मला जास्त योग्य वाटतं. स्नेहाला लोकांनी कसं लक्षात ठेवलं पाहिजे, सोशल मीडिया स्टार की लावणी क्वीन? नाही, मोठी ॲक्ट्रेस. अच्छा, ऍक्ट्रेस व्हायचं हां, स्वप्न आहे. ॲक्ट्रेसच व्हायचं. ॲक्चुअली मी थिएटर आर्टिस्ट आहे सर. ओके. मी पुरुषोत्तम केलंय. अरे वा. हां, मी थिएटर आर्टिस्ट आहे. मी स्वतः एक छोटी रायटर आहे. मी स्वतः लिहिते. मी त्या संदर्भात पण मी लोकांसमोर येते. त्यामुळे मला वाटतं की मी मी इकडे आहे. हा माझा, ते म्हणतात ना, ही माझी सरस्वती, लक्ष्मी सगळं आहे. पण मी एक खूप माझ्या मोठ्या लेव्हलला मी मला स्वतःला ठेवून बघते. म्हणजे ठेवते मी स्वतःला तिथे. हेटर्स साठी काय एका शब्दात सांगशील? हेटरसाठी लव्ह यू. तुझं ड्रीम कोलॅबरेशन अं, की नाही, ह्या व्यक्ती ही माझी आयडल आहे, मला हिच्या बरोबर सुष्मिता कोलॅबरेशन सेन. करायचं? सॉरी. सुष्मिता सेन. अच्छा. अच्छा, मी खूप मानते त्या व्यक्तीला. म्हणजे मला फार एक ज्यावेळेस मी त्यांचा पहिला मॉडेलिंग एक रियालिटी शो केलेला, त्यावेळेस मी त्यांना बघितलं होतं सगळ्यात आधी. ओके. तर मी त्यांच्याकडनं खूप इन्स्पायर आहे, की ऐश्वर्या राय आणि सुष्मिता सेन म्हणून तो मला आहे डोक्यात माझा. स्नेहा, तुझ्यामध्ये असलेलं सिक्रेट टॅलेंट? मी सांगितलं, मी एक छोटी रायटर आहे. मला पोएम्स करायला आवडतात. मी सॉन्ग्स करते, सॉन्ग्स लिहिते. माझे स्वतःचे सॉन्ग्स पण येतात. ते आवडतं मला. स्नेहा पिंपरीकर ह्याला जर एका वाक्यामध्ये जर काय लोकांनी लक्षात ठेवावं असं तुला वाटत असेल, तर ते काय लक्षात ठेवावं? अच्छा. तुझं नाव कसं लक्षात मी ठेवलं सांगितलं ना, पाहिजे? एक एक छान आणि एक चांगली ॲक्ट्रेस, की जी नाही बाबा, हिचं काम पण चांगलं आहे आणि ही बोलते वगैरे, जे काय आहे हे रिअल फॅक्ट आहे असं. मगाशी दोनदा तुझ्या बोलण्यातनं उल्लेख आला, की आधी तुझं जे नाव होतं, ते खरं नाव नव्हतं आणि आता जे नाव आहे ते खरं नाव आहे, हो. स्नेहा. तर स्नेहा हे नाव तर आम्हाला कळलं, की ते खरं आहे. पण जसं की आपण आडनाव बघतो स्नेहा पिंपरीकर, हां. तर त्याच्या मागची काय स्टोरी आणि त्या आडनावाबद्दल काय सांगू शकशील? हां, आपल्या इकडे अच्छा. आपल्या इकडे ना जे डान्सर्स पण लोक आहेत किंवा जे हे करतात, ते असं करेक्ट. पुण्यात असेल तर पुणेकर, नगरकर, सोलापूरकर असं लावतात म्हणून विचार. बरोबर. नाही, हे माझं खरंच ओरिजिनल आडनाव आहे, अच्छा. पिंपरीकर. मी मुळातच सोलापूरची. सोलापूर म्हणजे कुरुडवाडीमध्ये एक गाव आहे. ढवळस पिपरी म्हणून म्हणतात त्याला. तर त्या ओके. गावाच्या नावाने माझं आडनाव आहे. पण हे ओरिजिनल आडनाव आहे. मी कुठेही लावलेलं नाहीये किंवा काही नाही. आणि याच्या आधी जर मला इंडस्ट्रीत काही नावाने ओळखत असेल तर ते आहे बॉबी. बॉबी. हां, कारण मी फेक नाव सांगायचे आणि हे सगळ्यांना माहिती आहे, माझ्या इंडस्ट्रीत सगळ्यांना माहिती आहे, की इंडस्ट्रीत एकच बॉबी होती, जी की स्नेहा आहे. मग अच्छा. ते नाव आधी फेमस होतं, पण आता सगळ्या लोकांना स्नेहा कळायला लागली. स्नेहा, तू ॲक्चुअली आमच्या शोवर आलीस, मनमोकळेपणाने संवाद साधलास. लोकांना तू जे तुझ्या लाईफमधले इन्सिडेंट्स आहेत ते सांगितले. ह्यातनं नवीन येणारी जी पिढी आहे ती नक्कीच त्यांनाही लक्षात येईल, की ग्लॅमर इंडस्ट्री नक्की कशी असते. रिॲलिटी चेक्स असतील, फॅक्ट्स असतील, ह्या त्यांना समजायला ईझी जाईल. सो तू आमच्या शोवर आलीस त्याबद्दल मी अजिंक्य भावे तुझे मनःपूर्वक आभार थँक व्यक्त यू, करतो. थँक यू, थँक यू सो मच स्नेहा. थँक यू. आज आपण बघितलं, की आजचा हा जो इंटरव्ह्यू आहे, हा कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा. आज आपण अनुभवलं एक आयुष्य जे संघर्षाने घडलेलं आहे, वेदनेतून मजबूत झालेलं आहे आणि स्वतःवर विश्वास ठेवून उभं राहिलेलं आहे. स्नेहा पिंपरीकर यांची स्टोरी फक्त स्टेजपर्यंतच मर्यादित नाही. ती प्रत्येक त्या मुलीची स्टोरी आहे, जी स्वप्न पाहते, लढते आणि कधीही हार मानत नाही. तुमचे अश्रू असतील, तुमची जिद्द असेल, तुमचा प्रवास असेल, हा अनेकांना ताकद देईल आणि उभं राहायला शिकवेल, हे मात्र नक्की. स्नेहा, थँक यू फॉर बीइंग रिअल. थँक यू फॉर बीइंग स्ट्रॉंग. सो मित्रांनो, जर तुम्हाला आजचा एपिसोड हा आवडला असेल आणि खरंच तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल, तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा. असेच अजून नवीन पॉडकास्ट बघण्यासाठी इनविन्सिबल सोल्स या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका एपिसोडमध्ये. तोपर्यंत मी अजिंक्य भावे तुमची रजा घेतो. थँक यू सो मच.